प्रश्न पहा, T20 क्रिकेटमध्ये 350 विकेट्स घेणारा भारताचा पहिला फिरकीपटू कोण आहे? उत्तर आहे युजवेंद्र चहल. पुढील प्रश्न पहा, कोणाला ग्लोबल प्राईड ऑफ सिंधी पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले? उत्तर आहे पवन सिंधी. नेक्स्ट प्रश्न पहा, श्री पवन सिंधी यांना त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल ग्लोबल प्राईड ऑफ सिंधी पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे. मुंबईतील पुरस्कार सोहळ्यात त्यांचे मानवता, शांतता आणि समृद्धी यासाठीचे समर्पण साजरे करण्यात आले. श्री सिंधी यांनी राष्ट्र उभारणीत सेवा आणि आदर या भूमिकेवर भर देत त्यांच्या पाठिंब्याबद्दल मार्गदर्शक, पत्रकार आणि समाज यांचे आभार मानले. नेक्स्ट प्रश्न पहा, आदर्श निवडणूक निर्देशांकात कोण पहिल्या स्थानी आहे? उत्तर आहे नंदुरबार. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर यानंतरचे कोणते जिल्हे आहे दुसऱ्या तिसऱ्या स्थानी ते बघूया. तर पहा, दुसऱ्या स्थानी आहे गडचिरोली चिमूर मतदारसंघ. तर तिसऱ्या स्थानी आहे हातकणंगले मतदारसंघ. आणि या निर्देशांकात पुणे मुंबई तळमजल्याला आहे, म्हणजे एकदम शेवटी आहे. पुढील प्रश्न बघण्याआधी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तुमच्या एका लाईकमुळे आणि सबस्क्राईबमुळे आम्हाला एक मोटिवेशन मिळत असते विद्यार्थी मित्रांनो. तर लवकरच चॅनल सबस्क्राईब करा. जगातील 10 सर्वोत्तम शहरामध्ये पहिल्या स्थानी कोण? तर उत्तर आहे न्यूयॉर्क. पुढील प्रश्न पहा, सोन्याच्या सर्वाधिक साठा असणारे 10 देश मध्ये पहिला कोण? तर पहिला देश आहे अमेरिका. तर दुसरा देश आहे जर्मनी. नेक्स्ट प्रश्न पहा, नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले? तर याचं उत्तर आहे 65 व्यक्तींना 2 पद्मविभूषण, 8 पद्मभूषण आणि 55 पद्मश्री. मेगास्टार चिरंजीवी यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? उत्तर आहे पद्मविभूषण. पुढील प्रश्न, ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? उत्तर आहे पद्मविभूषण. भारताचा क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली हा T20 क्रिकेटमध्ये 400हून अधिक षटकार ठोकणारा कितवा भारतीय फलंदाज ठरला? उत्तर आहे दुसरा. नेक्स्ट प्रश्न पहा, वर्गीस कोशी यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? उत्तर आहे बुद्धिबळ. नेक्स्ट प्रश्न पहा, भारताची सर्वाधिक निर्यात कोणत्या देशात झाली आहे? उत्तर आहे UAE. पुढील प्रश्न पहा, भारत बायोटेक कंपनीद्वारे कोणत्या आजारावर MTBVAC ही लस विकसित करण्यात येत आहे? उत्तर आहे क्षयरोग. पुढील प्रश्न पहा, कोणता देश जगातील तिसरा सर्वाधिक सौर ऊर्जा उत्पादक देश बनला आहे? उत्तर आहे भारत. पुढील प्रश्न पहा, संयुक्त राष्ट्राने कोणता दिवस जागतिक फुटबॉल दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे? उत्तर आहे 25 मे.